नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी फॅक्टरी आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण जी करंट प्लस जीके रॅपिड सिरीज सुरू केलेली आहे याच्यामधलं हे अतिशय महत्त्वाचं लेक्चर असणार आहे. कारण दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार याच्यावर मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न तुमचे एकाच व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहेत. अतिशय फास्टमध्ये त्याचा जीएसचा जो कंटेंट आहे स्टॅटिकचा भाग तो सुद्धा कव्हर होणार आहे. प्लस करंट म्हणून जे राष्ट्रीय पुरस्कार दिलेत ती सुद्धा संपूर्ण माहिती तुमची याच्यामधून कव्हर होणार आहे. त्याच्या अगोदर बघा, जे विद्यार्थी आता तलाठी लिपिक म्हणजे एमपीएससी गट क पूर्व आणि मुख्यची तयारी करतायत त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर आपली विजयपथ बॅच आहे. अतिशय दर्जेदार बॅच आहे. पूर्व मुख्य सिलेबस आपली महाराष्ट्रातील दर्जेदार टीम तुम्हाला तिथं पूर्ण शिकवणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत. 50 टेस्ट फ्री आहेत. विकली चर्चासत्र आहे. अतिशय दर्जेदार टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे विजयपथ बॅचवर. त्याच पद्धतीने वेळ कमी आणि कमी वेळात जास्तीत जास्त तुम्हाला जीएसची रिव्हिजन होणं गरजेचं असतं. तेव्हाच तुमचे पूर्व परीक्षेचे प्रश्न हे बरोबर येतात आणि पूर्व परीक्षा पास होणं गरजेचं आहे मुख्य परीक्षेसाठी. आणि त्याच्यासाठीच आपण आपलं एमपीएससी गाईड हे पुस्तक आणलेलं आहे मार्केटमध्ये. एमपीएससीचा डिटेल अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे. स्टेट बोर्ड संदर्भ सराव प्रश्न दिलेले आहेत. सर्व जीएसचे विषय दिलेले आहेत. अतिशय कमी वेळात तुमचे 3-4 रिव्हिजन होऊ शकतात आणि तुमची पूर्व परीक्षाचे जीएसचे प्रश्न पूर्व परीक्षा पास होण्यापुरते फक्त एकाच पुस्तकातून कव्हर होऊ शकतात. त्यामुळे हे पुस्तक सुद्धा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन बघा. इतर पुस्तकासोबत तुलना करा, आवडलं तर घ्या. आता आपण मेन विषयाकडे आपल्या वळूया, जे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहेत त्याच्याकडे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार हे दरवर्षी 29 ऑगस्टला दिले जातात. कारण 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि तो दिवस साजरा केला जातो हॉकीचे जादूगार म्हणून जे ओळखले जातात मेजर ध्यानचंद, त्यांचा तो जन्मदिवस आहे. 1905ला 29 ऑगस्टला त्यांचा जन्म झालेला होता. 3 ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून देण्यामध्ये त्यांचा खूप महत्त्वाचा वाटा होता. हे पण लक्षात ठेवा. लक्षात. आणि हे जे पुरस्कार जाहीर झाले, जरी 2026 मध्ये जाहीर झाले असले तरी हे 2025चे पुरस्कार आहेत. लक्षात ठेवा. एमपीएससी असं तुम्हाला कन्फ्यूज करू शकते. कधी कधी पुढच्या वर्षी मागच्या वर्षीचे पुरस्कार हे जाहीर होत असतात. लक्षात. आणि विशेषतः सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहेत त्यामध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, जो क्रीडा क्षेत्रातला देशातला सर्वोच्च पुरस्कार आहे, तो पुरस्कार कोणालाही दिला गेलेला नाहीये. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे अर्जुन पुरस्कार. हा अर्जुन पुरस्कार एकूण यावर्षी 17 खेळाडूंना दिलेला आहे. IMPI लक्षात ठेवायच्यावर प्रश्न पडू शकतो. तसंच अर्जुन जीवन गौरव पुरस्कार हा एका खेळाडूला दिलेला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार हा 3 खेळाडूंना दिलेले येतं आणि द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार हे 2 खेळाडूंना दिलेले येतं. हे आकडे पण लक्षात ठेवा. अर्जुन 17, अर्जुन जीवन गौरव 1, द्रोणाचार्य 3, द्रोणाचार्य जीवन गौरव 2. आणि आणखी याच्यामध्ये जे पुरस्कार एक्स्ट्राचे ते पण पुढच्या आपण लेक्चरमध्ये पुढे पाहणार आहोत. आता बघा, हे सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. आता बघा, 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस आहे. मग इथंच आपल्याला 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस हा साजरा केला जातो. हे पण लक्षात ठेवा. कारण 15 जानेवारी 1926ला आपल्या महाराष्ट्रातील ऑलिम्पिकमध्ये भारताला वैयक्तिक पदक मिळवून देणारे पहिले खेळाडू कुस्तीमध्ये खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस आहे. हा 2023ला घोषणा केली राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जाईल. आणि पहिला राज्य क्रीडा दिवस हा 2024ला साजरा केला झाला होता. 2024ला. हे पण लक्षात ठेवा. असे प्रश्न विचारतात आणि त्यामुळेच आपली सिरीज आहे ती रॅपिड करंट प्लस जीके, म्हणजे तुमचा स्टॅटिक जीकेचा अभ्यास होईल आणि करंटचा पण अभ्यास होईल. अशा पद्धतीने हे आहे. पुढे जाऊया. आता आपण सर्वात महत्त्वाचं आता सगळे पुरस्कार बघूया. खेलरत्न पुरस्कार जरी दिला नसला तरी सुद्धा आपण लक्षात ठेवूया की त्या पुरस्काराबद्दल माहिती. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 12 वर्षात पहिल्यांदाच कोणाला दिला नाही. याच्या अगोदर 2014ला सुद्धा हा पुरस्कार कोणालाच दिलेला नव्हता आणि नंतर 12 वर्षात कुणालाच दिलेला नाही. सुरुवात 1992ला झालेली आहे पुरस्काराची. 1991-92 असं सुद्धा कुठं आढळेल तुम्हाला, किंवा 92 म्हणू शकतो. आणि पहिला पुरस्कार दिला होता विश्वनाथन आनंद यांना 1992ला बुद्धिबळ क्षेत्रामध्ये. आणि या पुरस्काराचं स्वरूप आहे खेलरत्नाचं 25 लाख रुपये पदक आणि प्रशस्तीपत्र हे त्याचं स्वरूप आहे. लक्षात ठेवा. पदकही दिलं जातं, प्रशस्तीपत्रही दिलं जातं आणि 25 लाख रुपये एवढं स्वरूप आहे. याचं स्वरूप अगोदर 15 लाख होतं, 2020मध्ये बदललेलं आहे आणि आता 25 लाख रुपये एवढं स्वरूप खेलरत्न पुरस्काराचं केलेलं आहे. सर्वोच्च पुरस्कार आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. जरी दिला नसला ह्या वर्षी तरी माहिती असणं गरजेचं आहे. 2024चा पुरस्कार मनू भाकर तुम्हाला माहिती असेल, एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू. डी गुकेश, जो बुद्धिबळमध्ये फिडे विश्वकप स्पर्धा जिंकून दिली होती सगळ्यात कमी वयामध्ये. हरमनप्रीत सिंग हे आपल्या हॉकीचे कॅप्टन आहेत. लक्षात त्यांना दिलेला आहे. आणि त्याच पद्धतीने पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांना दिला होता 2024चा 4 जणांना. 25चा कुणालाही दिलेला नाहीये. याचं अगोदर नाव
या खेलरत्न पुरस्काराचं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होतं आणि 2020ला घोषणा केली की या पुरस्काराचं नाव बदलेल आणि 2021 पासून याचं नाव आता काय दिलेलं आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. आणि आतापर्यंत 1992 पासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो, पण 3 वेळा हा पुरस्कार दिला नाहीये. पहिल्यांदा 2008ला दिला नव्हता, 2014ला दिला नाहीये आणि आता 2025चा पण दिलेला नाहीये. हे 3 वर्षी हा पुरस्कार दिलेला नाहीये. यावर्षी पुरस्कार दिला नाही म्हणून ह्या गोष्टी आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. याच्यात सांगायचं झालं तर सर्वात तरुण विजेते होते अभिनव बिंद्रा. अभिनव बिंद्रा म्हणलं की शूटिंग वैयक्तिक सुवर्ण पदक ऑलिम्पिकमध्ये मिळवून देणारे पहिले भारतीय खेळाडू होते अभिनव बिंद्रा. 2001 साली त्यांना वयाच्या फक्त 18व्या वर्षी खेलरत्न पुरस्कार दिलेला होता. हे पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि पहिल्या महिला होत्या कर्णम्मा मल्लेश्वरी. कर्णम्मा मल्लेश्वरी 1996ला त्यांना काय दिलेलं आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिलेला आहे. त्या पहिल्या महिला आहेत. आणि कर्णम्मा मल्लेश्वरी वेट लिफ्टिंग हा त्यांचा खेळ आहे आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या पहिल्या महिला आहेत. त्या पहिल्या महिला आहेत वेट लिफ्टिंगमध्ये, कांस्य पदक त्यांना मिळालेलं होतं. ह्या सुद्धा गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. आपण रॅपिडमध्ये घेतोय जेणेकरून तुमचा सगळा सिलेबस कमी वेळामध्ये कव्हर होईल. हा पॉईंट, सिलेबस म्हणण्यापेक्षा पॉईंट. आणि ही सिरीज कंटिन्यू सुरू राहणार आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर सांगत चला. आणखी काही नवीन नवीन उपक्रम घ्यायचेत का, तसं व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा, मित्रांना पण पाठवा, कमेंट पण करा, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला आवडतंय. म्हणजे मला आणखी एनर्जी येईल की अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणखी नवनवीन घेऊन येईल. ठीक आहे. आता हे झालं खेलरत्नबद्दलची माहिती सगळी महत्त्वाची. फास्टमध्ये सांगणार आहे मी. कुणाला वाटलं खूप फास्टमध्ये, तरी पण असू द्या फास्टमध्ये, कारण आपल्याला कमी वेळात जास्त घ्यायचं आहे. त्यानंतर आता अर्जुन पुरस्कार. अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातला 2ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे खेलरत्ननंतर. याची सुरुवात 1961ला झालेली आहे. कधी झालेली? 1961ला. अजून एक लक्षात ठेवा, हे दोन्ही पुरस्कार म्हणजे खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार हे 4 वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सातत्याने जे खेळाडू आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो. हे त्याची अट आहे. दोन्हीसाठी पण लक्षात ठेवा, ही अट आहे. समजलं? आणि पहिला पुरस्कार एकूण 20 खेळाडूंना दिला होता. यावर्षी मागाशी सांगितलं मी तुम्हाला 2025चे किती जणांना दिलेत रे? 17 जणांना. आणि याचं स्वरूप आहे 15 लाख रुपये. IMPA खेलरत्नचं किती होतं? 25 लाख. याचं 15 लाख रुपये. धनुर्धारी अर्जुनाचा कांस्य पुतळा या ठिकाणी दिसतोय, तो सुद्धा दिला जातो. सन्मानपत्र दिलं जातं. आणि एक औपचारिक, अनौपचारिक झालं इथं, एक औपचारिक पोशाख सुद्धा असतो, ड्रेस सुद्धा असतो त्यांचा. अर्जुन पुरस्कार मिळाले ज्यांना त्यांचा सेपरेट, तो सुद्धा पोशाख याच्यामध्ये दिला जातो. आणि अर्जुन जीवनगौरव पुरस्कार पण आहे. अर्जुन जीवनगौरव जो एक खेळाडूला दिलाय. तर अर्जुन जीवनगौरव पुरस्कार कुणाला दिला जातो? आपली निवृत्त झाल्यानंतर सुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तो क्रीडा क्षेत्राची उन्नती करण्यासाठी जे विशेष योगदान देतात, निवृत्तीनंतर सुद्धा अशा खेळाडूंना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार हा दिला जातो. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे जाऊया. बघा आता या वर्षीचे पुरस्कार आपण सगळेच पाहणार आहेत. लक्षात. आता बघा यंदा कुणाला दिलेत बघा. 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार दिलेले आहेत. इथं मी पेपरचीच न्यूज आणली. आणि 17 पैकी एकूण जेवढे पुरस्कार दिलेत ना, त्याच्यापैकी महाराष्ट्रीयन एकूण 3 जण आहेत. महाराष्ट्रातले आपल्याला विचारतात. आता बघा क्रीडा मंत्रालयाने 2025 साठीचे ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कुणालाही न देण्याचा निर्णय घेतला. तर 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी निवड केली. यामध्ये नागपूरची विश्वचषक विजेती महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख. दिव्या देशमुख ही भारताची पहिली फिडे वर्ल्ड कप चॅम्पियनशिप जिंकणारी महिला ठरलेली आहे. सर्वात तरुण आहे दिव्या देशमुख. दिव्या देशमुखला कोणता पुरस्कार दिलाय? अर्जुन पुरस्कार दिलाय. तसंच नाशिकचा बुद्धिबळपटू विदित गुजराती. विदित गुजराती लक्षात ठेवा ना. आता हे दिसणार नाही तुम्हाला पण. विदित गुजराती बरोबर आहे का? त्यानंतर ॲथलीट तेजस्विनी शंकर, बॅडमिंटनपटू गायत्री गोपीचंद, त्रिशा जॉली यासारख्या नावांचा समावेश आहे. लक्षात. आता हे सगळं दिलंय मी, सगळे नावं पण सांगतो तुम्हाला, पण हे लक्षात ठेवा. विदिता गुजराती नाशिकचे बरं का, विदिता गुजराती आणि दिव्या देशमुख नागपूरची. दोघी जणींना खेलरत्न पुरस्कार दिले. विदित गुजराती बघा इथं दिसतंय, विदित गुजराती. लक्षात आलं ना? हे दोघांना, हा बुद्धिबळपटूच आहेत दोघं सुद्धा. आणि विदित, आता या पुरस्काराची शिफारस 6 महिन्यापूर्वी शिफारस करण्यात आली होती. मंत्रालयाने मूल्यमापन खेलरत्न न देण्याचा निर्णय घेतला. 12 वर्षात हे पहिल्यांदा घडलं. 2014ला सुद्धा कोणत्या खेळाडूला खेलरत्न दिला नव्हता. लक्षात. आणि हिकडं लक्षात ठेवा, अर्जुन पुरस्कार लाईफ टाईम श्रेणी म्हणजे जीवनगौरवमध्ये 84 वर्षाच्या अरुमाय नायगम, डबल नाव सांगतो, अरुमाय नायगम
यांना लाईफ टाईम श्रेणीत निवड केलेली आहे. त्यांना 1962च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवलेलं होतं. लक्षात ठेवा. समजलं. ही एक मी सांगितलं आहे का तुम्हाला इथं अर्जुन जीवन गौरव हा एक जणाला दिलाय. त्या कोण येतात अरुमायना यगम. माफ करा बरं का नाव माझं चुकत असेल तर. अरुमायना यगम असं त्यांचं नाव आहे. लक्षात. 19 वर्षीय दिव्या देशमुख विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. आणि विदित गुजराती 2024च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. हे पण लक्षात ठेवा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये डिकॅथलॉनमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकणाऱ्या तेजस्विनीने यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं होतं. त्यांना सुद्धा अर्जुन पुरस्कार दिलेला आहे. ह्या तेजस्विनी शंकर राष्ट्रकुलमध्ये ॲथलेटिक्समध्ये गोल्ड मेडल. त्यानंतर प्रियांका गोस्वामी. कोण कोण आहे? 17 जण बघा. नावं सांगतो. तेजस्विनी शंकर, प्रियांका गोस्वामी, मोहम्मद अजमल ॲथलेटिक्सच, नरेंद्र बॉक्सिंग, विदित गुजराती आत्ता सांगितलं बुद्धिबळ, दिव्या देशमुख बुद्धिबळ, धनुष श्रीकांत मुकबधीर नेमबाज, राजकुमार पाल हॉकी, लाल रेमसियामी हॉकी, सुरजित कबड्डी, पूजा कबड्डी, रुद्रांश खंडेवाल पॅरा नेमबाजी, एकता भ्यान पॅरा ॲथलेटिक्स, अरविंद सिंग रोईंग, अखिल शौरन नेमबाजी, त्रिशा जॉली बॅडमिंटन, गायत्री गोपीचंद बॅडमिंटन. हे 17 जण आहेत. महाराष्ट्रातली नावं तरी लक्षात ठेवा. विदित गुजराती, दिव्या देशमुख ते महत्त्वाचे आहेत. अर्जुन जीवन गौरव पुरस्कार एक जणाला दिला. खेळ कोणता आहे? फुटबॉल. बघा. आणि त्यांचं नाव काय? अरुमायना यगम. जीवन गौरव पुरस्कार. द्रोणाचार्य पुरस्कार 3 जणांना दिला आहे. पुढं सांगतो मी तुम्हाला. परवीर सिंग, छोटेलाल यादव आणि नेहा चव्हाण. नेहा चव्हाण आपल्या महाराष्ट्रातल्या. लक्षात ठेवा. विचारतात प्रश्न. नेहा चव्हाण यांना सुद्धा दिलाय. पुढं माहिती आपण पाहणार आहेत. त्यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार जीवन गौरव हा दोघांना दिलाय. बघा. अर्जुनचा पण जीवन गौरव आहे आणि द्रोणाचार्याचा पण जीवन गौरव आहे. धर्मेंद्र यादव आणि वीरेंद्र कुमार यांना दिलेला आहे. लक्षात. आणि या 17 पैकी 2 दिव्यांग आहेत आणि एकाही क्रिकेटपटूला यंदा अर्जुन पुरस्कार दिला नाही. लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आहे. याच्या अगोदर 2023ला मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार दिला होता. 23 नंतर 24लाही कुणाला दिला नाही, 25लाही कुणाला दिला नाही क्रिकेटमधल्या. कारण क्रिकेटमध्ये जर असेल तर त्याच्यावरही प्रश्न विचारतात आणि आपल्या महाराष्ट्रातील जे नाव आहेत त्याच्यावरही प्रश्न विचारतात. आता बघा पुढे जाऊया आपण. याच्यामध्ये नेहा चव्हाण यांना जो द्रोणाचार्य पुरस्कार दिला ना, नेहा चव्हाण द्रोणाचार्य पुरस्कार, त्या प्रशिक्षक आहेत शूटिंगच्या. कशाच्या प्रशिक्षक आहेत त्या? शूटिंग म्हणजे नेमबाजीच्या. ते पण लक्षात ठेवा. आता बघा. द्रोणाचार्य पुरस्कार हा कुणाला दिला जातो रे? उत्कृष्ट प्रशिक्षकांना दिला जातो. हा पुरस्कार कुणाला दिला जातो? उत्कृष्ट प्रशिक्षकाला दिला जातो. 1985 पासून. बघा. 1992 म्हणलं की खेलरत्न, 1961 म्हणलं की अर्जुन आणि 1985 म्हणलं की द्रोणाचार्य. स्वरूप काय याचं? 10 लाख रुपये आणि द्रोणाचार्यांचा पुतळा. हा द्रोणाचार्यांचा पुतळा अशा पद्धतीने हा दिला जातो. हा लक्षात. अशा पद्धतीने आहे. आणि 4 वर्षात प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षकाला द्रोणाचार्य पुरस्कार हा दिला जातो. आणि द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो 20 वर्षापेक्षा जास्त प्रशिक्षक म्हणून ज्यांनी चांगलं योगदान दिलेलं आहे त्याला जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. जीवन गौरव पुरस्कार जो द्रोणाचार्याचा आहे त्याचं स्वरूप 15 लाख रुपये आणि फक्त द्रोणाचार्य पुरस्कार जो आहे त्याचं 10 लाख आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यावर प्रश्न विचारतात आणि ते कन्फ्युजन तुमचे क्लिअर झाले पाहिजेत. अशा पद्धतीने हे सगळे पुरस्कार आहेत. ह्याच्यात नावं सुद्धा सांगितलेत. नेहा चव्हाण एक लक्षात ठेवायचं आपल्याला. दिव्या देशमुख, विदित गुजराती हे लक्षात ठेवायचं आहे. नाशिक, नागपूर आणि नेमबाजी द्रोणाचार्य पुरस्कार नेहा चव्हाण. सुरुवात कधी झाली, त्यांचं स्वरूप काय काय, वेगवेगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहेत. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतात. एक खेलरत्न दिला नाही मग तरी पण खेलरत्नबद्दलही प्रश्न तुम्हाला विचारतात. आणि अशाच पद्धतीने दर्जेदार जर तुम्हाला लेक्चर पाहिजे असतील तर आपली बॅच आहे. कोणती बॅच आहे रे? विजयपथ बॅच. या बॅचमध्ये तुम्हाला दर्जेदार टीम आपली मार्गदर्शन करते. महाराष्ट्र अकॅडमी ॲप आहे, त्या ॲप डाउनलोड करा आणि त्यातून ही बॅच नक्की तुम्ही परचेस करा. पूर्ण सिलेबस तुमचा तलाठी, लिपिक, RTO, टॅक्स असिस्टंट, क्लर्क याच्यासाठी पूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला जाईल. काही अडचण असेल तर ह्या नंबरवर मेसेजसुद्धा करू शकता. तसंच हे पुस्तक अतिशय दर्जेदार आहे पोरांनो. एकाच पुस्तकातून कमीत कमी वेळामध्ये तुमचा GS कव्हर होणार आहे. कारण तुम्हाला वेळ आता खूप कमी आहे. कमी वेळात पुन्हा पुन्हा रिव्हिजन देण्यासाठी हे पुस्तक खूप फायदेशीर ठरणार आहे. दुकानात जा, दुसऱ्या पुस्तकासोबत तुलना करून बघा. आवडलं तर घ्या. खरंच खूप सुटसुटीत माहिती आहे. MPSC गाईड
महाराष्ट्र पब्लिकेशनचं पुस्तक जाऊन नक्की बघा आणि याच्यातून अभ्यास करा. 100% तुम्ही पूर्वपरीक्षा GS याच्यामधून पूर्ण कव्हर करून पास होऊ शकता. बाकी काही अडचण असतील तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा. ओके, थँक्यू.